नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या 5 सवयी सांगणार आहे ज्या बहुतेक सर्वच यशस्वी लोक फॉलो करतात. आणि हो, मी तुम्हाला मेडिटेशन, व्यायाम किंवा पुस्तके वाचायला नाही सांगणार आहे. हे सर्व तर तुम्हाला आधीच माहिती आहे. जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या काही अशा सवयी आहेत ज्या बहुतेक करून लोक तुम्हाला सांगत नाहीत, पण या सवयी महत्त्वपूर्ण आहेत आणि खूप जास्त प्रभावशाली आहेत. याचे फायदे पण मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये पुढे. तर मी आता जास्त टेक्निकल डिटेलमध्ये नाही जाणार की सवयी काय असतात आणि कशा त्या आपल्याला लागतात. तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण येऊया डायरेक्ट कामाच्या गोष्टीवर. पहिली सवय आहे व्हिज्युअलायझेशन. आज आपल्याजवळ ज्या पण गोष्टी आहेत या कोणीतरी खूप आधी व्हिज्युअलाइज केल्या होत्या. मग ते कम्प्युटर असो, मोबाईल असो किंवा आणखी काही. या सुरुवातीला फक्त एक कल्पना होत्या, एक व्हिज्युअलायझेशन होत्या. पण आता या सर्व गोष्टींनी एक खरं रूप घेतलं आहे. जर तुम्हाला काही बनायचे असेल किंवा काही करायचे असेल तर जोपर्यंत तुम्ही काही व्हिज्युअलाइज नाही करत तोपर्यंत तुम्ही नाही बनू शकत. या व्हिडिओचे उदाहरणच घ्या ना. ही व्हिडिओ मी व्हिज्युअलाइज केली, तिची कल्पना मनात आणली, म्हणून तर ही व्हिडिओ आज तुमच्या समोर आहे. व्हिज्युअलाइज करा असे खूप लोक बोलतात, पण कोणत्या वेळी आणि कधी व्हिज्युअलायझेशन सर्वात जास्त परिणामकारक असते हे कदाचितच कोणी तुम्हाला सांगत असेल. तर मी तुम्हाला आता सांगायला जात आहे की व्हिज्युअलायझेशन कधी आणि कसे करायला पाहिजे. विज्ञान सांगते की झोपायच्या 5 मिनिटे आधी तुमच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद ही सर्वात जास्त असते. तुमचा सबकॉन्शियस माइंड 24 तास ॲक्टिव्ह असतो, पण हा रात्री झोपायच्या 5 मिनिटे आधी सर्वात जास्त शक्तिशाली असतो. जर तुम्ही पूर्ण दिवस चांगल्या गोष्टी व्हिज्युअलाइज कराल पण रात्री झोपायच्या आधी निगेटिव्ह विचार करत राहाल तर दिवसा केलेल्या व्हिज्युअलाइजचा काहीचसुद्धा फायदा होणार नाही. बहुतेक लोक असंच करतात. झोपायच्या आधी जो वेळ त्यांच्याकडे असतो त्यात ते फक्त निगेटिव्हच विचार करतात की आज काय वाईट घडले आणि उद्या काय काय वाईट घडू शकते. ही एक सर्वात मोठी चूक ते करतात. तुम्हाला यापेक्षा उलट करायचे आहे. तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचे आहे ते मी सांगतो. झोपायच्या ठीक 5 मिनिटे आधी तुमच्या पाठीच्या कानाला सरळ ठेवत या अवस्थेत झोपत तुम्हाला 8 ते 10 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. यामुळे तुम्हाला हे जाणवेल की तुमचा मेंदू हा आता रिलॅक्स होत आहे. जेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स होईल त्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणे सुरू करून द्यायचे आहे. व्हिज्युअलाइज करा की जे तुम्हाला बनायचे आहे ते तुम्ही बनले आहात. जे तुमचे ध्येय आहे ते तुम्ही मिळवले आहे. तुम्ही एक यशस्वी व्यक्ती आहात. हाच सर्व विचार करत तुम्ही झोपून जायचे आहे. म्हणजे जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत डोक्यात पॉझिटिव्ह विचारच आणायचे आहेत. जर खूप प्रयत्नानंतर पण तुमच्या डोक्यात टेन्शन आणि निगेटिव्ह विचारच येत असतील तर मग ही दुसरी सवय तुमची नक्की मदत करू शकेल. दुसरी सवय आहे की तुम्हाला रोज रात्री तुमच्या सर्व चिंतेला कचऱ्याच्या डब्यात टाकायचे आहे. आता तुम्हाला वाटेल की मी हे काय बोलतोय, चिंतेला कसं कोणी कचऱ्याच्या डब्यात टाकू शकतं. बघा, होतं असं की जेव्हा पण आपल्याला एखाद्या गोष्टीला घेऊन चिंता किंवा टेन्शन असते तेव्हा आपण त्याला वेळोवेळी आपल्या डोक्यात रिपीट करत असतो. आपण वारंवार त्या बाबतीत विचार करत असतो आणि त्या गोष्टी आपल्याला अजून गोंधळून टाकतात. जर तुम्ही झोपायच्या आधी तुमच्या सर्व चिंतांना एका पेपरवर लिहाल तर तुमचा मेंदू हा हलका होऊन जाईल. किंवा तुम्ही असे बोलू शकता की तुमच्या चिंता या तुमच्या डोक्यातून पेपरवर ट्रान्सफर होतील. ही टेक्निक बरोबर काम करते. कितीच यशस्वी लोक या टेक्निकचा वापर करतात. कोणतेही पण टेन्शन असू द्या, झोपायच्या आधी सर्व काही पेपरवर लिहून टाका. आता इथे सर्वात महत्त्वाचे हे आहे की इथे तुम्ही तुमच्या टेन्शनचा सारांश लिहित नाही बसायचं. तुम्हाला तो प्रत्येक शब्द लिहायचा आहे जो तुमच्या डोक्यात येत आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या डोक्यात चाललेल्या चिंतेच्या ऑडिओला लिहून काढायचं आहे. जेव्हा तुमचं लिहून पूर्ण होईल आणि परत तुमच्या डोक्यात तीच गोष्ट आली तर पुन्हा लिहा. जितक्या वेळा तुम्ही विचार कराल तितक्या वेळा लिहा. कारण की बघा, विचार करणं सोपं आहे. जर माझा रिझल्ट चांगला नाही आला तर, जर मी नापास झालो तर, ही गोष्ट आपण आपल्या मेंदूत काही सेकंदात 1000 वेळा आणू शकतो. पण हीच गोष्ट वारंवार लिहायला लागली तर मग या चिंतेची शक्ती हळूहळू कमी होत जाते आणि ती कमजोर होऊन जाते. आणि शेवटी जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व चिंता आणि टेन्शनला लिहून बसले असणार तेव्हा त्या पेपरला एकतर जाळून टाका किंवा गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाका. असे केल्याने तुमच्या मेंदूंवर मानसिक परिणाम होतो आणि तुम्ही खरंच खूप रिलॅक्स फील करू लागता. तिसरी सवय आहे ॲफर्मेशन. स्वतःसोबत सकारात्मक बोलणे खूप शक्तिशाली असते. ही गोष्ट बहुतेक ॲक्टर, ॲथलीट्स आणि यशस्वी बिझनेसमॅन करतात. आत्ताच जी मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची टेक्निक सांगितली आहे ती एक व्हिडिओप्रमाणे आहे जी तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये चालवायची आहे. आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ती एक ऑडिओ आहे. हो, ॲफर्मेशन हे तुमच्या व्हिज्युअलायझेशनची ऑडिओ आहे.
व्हिज्युअलायझेशन हे रात्रीच्या वेळी सर्वात जास्त परिणामकारक असते, तर ॲफिर्मेशन हे सकाळच्या वेळी सर्वात जास्त परिणामकारक असते. तुम्हाला करायचं हे आहे की पेपर घ्या आणि त्यावर लिहा जे पण तुम्हाला बनायचं आहे, जे तुमचे ध्येय आहे ते त्यावर लिहा. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात स्वतःला कसे बघू इच्छिता ते लिहा. तुम्हाला हे सर्व बदल का हवे आहेत, हे सर्व करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता ते सर्व लिहा आणि त्या सर्व गोष्टींना सकाळी मोठ्याने वाचा. इतक्या पण मोठ्याने नका वाचू की तुमच्या शेजाऱ्यांना ऐकू जाईल, पण इतक्या मोठ्याने नक्की वाचा की तुम्हाला स्वतःला ऐकायला येईल. एक काम तुम्ही हे पण करू शकता की तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवाजात तुमचे हे ॲफिर्मेशन रेकॉर्ड करू शकता आणि रोज सकाळी हेडफोन लावून ते ऐका. ॲफिर्मेशनवर खूप सारे शोध केले गेलेले आहेत. कमी आत्मसन्मान आणि नैराश्याला त्रासलेल्या लोकांवर अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न स्टेट युनिव्हर्सिटीने प्रयोग केला होता आणि 2च आठवड्यात त्या लोकांचा आत्मसन्मान वाढला होता आणि निराश झालेल्या लोकांमध्ये पण खूप बदल झाला होता. हे जाणून घेणे पण खूप गरजेचे आहे की जरी ॲफिर्मेशनच्या मदतीने लोक कमी आत्मसन्मान आणि नैराश्यातून बाहेर आलेले आहेत, पण कदाचित ही पद्धत सर्वांच्या कामी येत नाही, कारण की या पद्धतीला काही लोक अवास्तव विचारसरणी समजतात. तर तुम्ही ॲफिर्मेशनला अशा प्रकारे बघण्याचा प्रयत्न करा की आपण नेहमी व्यायाम करून आपल्या शरीराची प्रगती करत असतो. अगदी तसेच ॲफिर्मेशन हे आपल्या मेंदूसाठी व्यायामाप्रमाणे आहे. जेव्हा आपण सारखे सकारात्मक गोष्टी स्वतःसोबत बोलतो तेव्हा ही गोष्ट आपल्या विचारांना रिप्रोग्रॅम करते आणि आपण काही वेळेनंतर वेगळ्या प्रकारे विचार करायला सुरुवात करून देतो आणि नवीन प्रकारे काम करायला सुरू करतो. 4थी सवय आहे ग्रॅटिट्यूड. तुम्ही बहुतेक लोकांना तक्रार करताना ऐकले असेल की त्यांचे घर चांगले नाही आहे, त्यांची गाडी चांगली नाही आहे, त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत. निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जितक्या जास्त तक्रारी करणार तितक्या जास्त तुमच्या अडचणी वाढत जाणार. नाही समजलं? जर तुम्ही ही तक्रार करत राहणार की तुमचं घर चांगलं नाही आहे, तर तुम्ही कधीही चांगलं घर नाही घेऊ शकणार. जर तुम्ही नेहमी तक्रार करत राहणार की तुमची गाडी चांगली नाही आहे, तर तुम्ही कधीही चांगली गाडी घेऊ शकणार नाही. जर तुम्ही ही तक्रार करत राहणार की तुम्ही गरीब आहात, तर तुम्ही कधीच श्रीमंत बनणार नाहीत आणि कायमचे गरीबच राहणार. यापेक्षाही उलट निसर्गाचा अजून एक नियम आहे, तो हा आहे की तुमच्याजवळ जे पण काही आहे त्यासाठी तुम्ही आभारी असाल तर तुमचे आयुष्य अजून सुंदर बनत जाईल आणि तुमच्या आयुष्यात आणखीन चांगल्या गोष्टी येत जातील. तुमच्याजवळ जे पण काही आहे, जेव्हा तुम्ही त्याची प्रशंसा करायला सुरुवात करता, तुम्ही त्याचे आभार मानायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्याजवळ खूप काही गोष्टी यायला सुरुवात होते. पण जर तुमची सवय आहे फक्त तक्रार करण्याची, तर मग तुमच्याजवळ काही चांगले जरी आले तरी तुम्ही त्या चांगल्याची पण तक्रार करायला सुरुवात कराल. म्हणून तुमच्याजवळ जे पण आहे त्यासाठी आभारी राहा. तुम्ही स्वतः एक चालती फिरती तिजोरी आहात. कोणी तुमच्या 2 पायांच्या बदल्यात करोडो रुपये जरी देत असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचे पाय त्याला देणार नाहीत. करोडो रुपये देऊन कोणी तुमच्याकडे तुमचे 2 डोळे जरी मागितले तरी तुम्ही त्याला ते 2 डोळे देणार नाहीत. आणि तुम्हाला हे माहीत आहे की जगात करोडो लोक असे आहेत ज्यांच्याजवळ पाय पण नाहीत, हात पण नाहीत आणि डोळे पण नाहीत. म्हणून प्रशंसा करायला शिका, आभार व्यक्त करा. रोंडा बर्न यांनी त्यांच्या द मॅजिक या पुस्तकात ग्रॅटिट्यूडला जादूचे नाव दिले आहे. त्या बोलतात की ग्रॅटिट्यूड हे जादूप्रमाणे काम करते. जसे तुम्ही आभार व्यक्त करता, लगेच तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. 5वी सवय ही इतकी शक्तिशाली सवय आहे की जर तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात करून देता, त्या क्षणी तुम्हाला तुमच्या सर्व अडचणी आणि अडथळे छोटे वाटू लागतात. तुम्ही अपयशाला घाबरणे बंद कराल आणि ही सवय तुम्हाला मोठे निर्णय घ्यायला खूप मदत करेल. आणि ही सवय आहे रोज आपल्या मृत्यूची आठवण ठेवणे. ॲपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते की ते रोज सकाळी उठून आरशात पाहून स्वतःला विचारतात की जर हा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर काय ते त्या कामाला करणे पसंत करतील का जे आज ते करणार आहेत. तुम्हाला पण हा प्रश्न रोज सकाळी उठून आरशात पाहून स्वतःला विचारायचा आहे की जर हा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर काय मी ते काम केले असते जे मी आज करणार होतो. आणि जेव्हा पण तुमचे उत्तर नाही असे येईल आणि लगातार काही दिवसात नाही असेच उत्तर येत राहील, तर समजून जा की तुम्हाला काही ना काही बदलण्याची गरज आहे. आपले आयुष्य हे खूप छोटे आहे. 60 वर्ष, 50 वर्ष किंवा त्याआधी संपून जाईल. या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवा की मी लवकरच मरून जाईल. हे खूप पॉवरफुल हत्यार आहे जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यात मदत करेल. कारण की प्रत्येक गोष्ट, मग ते अपेक्षा असो, गर्व असो
अपयशी होण्याची भीती असो, मृत्यूला आठवल्यानंतर सर्व गोष्टी आपोआप गायब होतात. तर मित्रांनो, हे होतं आजचं नॉलेज. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.